शिव पटवर्धन खूप मोठा बिझनेसमॅन होता. मुलींचा खूप तिरस्कार, लाखो मुली त्याच्यावर मरत होत्या. पण तो त्यांच्याकडे तिरस्कार आणि जळत्या नजरेने बघायचा. त्याचे डोळे बघितले की कोणतीही मुलगी समोर थांबणार नाही. आपल्या फॅमिलीवर जीव ओवाळून टाकायचा. आजोबा सदाशिव, आई बाबा अनिता प्रतापराव, काका काकू माधव सुनीता आणि दोन चुलत बहीण भाऊ शौर्य आणि पिहू. आपल्या बहीण भावावर जीव होता त्याचा. त्यांना खरोच जरी आली तर पुढे जो कोणी आहे त्याच्या डोळ्यानेच हसू व्हायचा. त्याचे लग्नाचे वय झाले होते. लग्न म्हणले की त्याची चिडचिड व्हायची. त्याला वाटत होते सगळ्या मुली पैशाच्या मागे लागलेल्या असतात. या सगळ्यांपासून वेगळी गौरी पाटील कोल्हापूरची राहणारी. तिचे आजोबा तुकाराम, आजी शांता, काका राम, काकू सीता. त्यांना ती आई बाबा म्हणायची. एका ऍक्सिडेंट मध्ये तिचे बाबा वारले. या धक्क्याने अटॅक येऊन तिची आई पण वारली. ती फक्त 5 वर्षाची होती. तिच्या काकाची मुले 2 लहान बहीण भाऊ नंदनी आणि अजय. तिच्यावर सगळे खूप प्रेम करायचे. जीव होती ती सगळ्यांचा. तिला एक खरोट जरी आली सगळ्यांचा जीव कंठात यायचा. सदाशिव आणि तुकाराम लहानपणीचे मित्र होते. सदाशिव बिझनेससाठी कोल्हापूरहून मुंबईला आले. त्यांना तुकारामची खूप आठवण येऊ लागली. म्हणून ते कोल्हापूरला आले. तेव्हा त्यांनी गौरीला पाहिले. तिचा शांत स्वभाव, समजदारपणा आणि अन्यायाविरुद्ध उभा टाकणे त्यांच्या मनामध्ये घर करून गेले. त्यांनी मनामध्ये फक्त पक्क ठरवले की शिवची पार्वती तर गौरीच बनेल. मुंबईला निघते वेळेस त्यांनी तुकारामला आपला नातू शिवसाठी गौरीचा हात मागितला. तुकारामला सदाशिववर पूर्ण विश्वास होता म्हणून त्यांनी लगेच हो केली. त्यांना पूर्ण विश्वास होता गौरीची काळजी इथल्यासारखीच घेतली जाईल. असेही गौरी आणि सीमाला मुंबईला जायचे होते. म्हणून त्यांनी घरच्यांना गौरीचे नाते आपल्या मित्राच्या नातवासोबत म्हणजेच द ग्रेट बिझनेसमॅन शिव पटवर्धन सोबत ठरविले होते. त्यांनी गौरीला विचारले, बाळा, मी तुला न विचारता तुझं नातं पक्क केले. तुला माझ्यावर विश्वास आहे ना बा? हो दादू. तुम्ही माझ्यासाठी नक्कीच चांगला निर्णय घेतला असेल. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. सगळे खुश होते. सीमा गौरीला म्हणाली, गौरी, तू मुलांना न बघतास हा कशी केली? गौरी, सीमा, मला दादूवर पूर्ण विश्वास आहे.
आणि ते खूप खुश होते. आपल्या मित्राच्या नातवासोबत लग्न ठरलं म्हणून मला त्यांचा आनंद हिरावून घ्यायचा नाही. तिकडे सदाशिव मुंबईला आले. रात्री सगळेजण जेवण करायला टेबलवर जमले होते. तात्या म्हणाले, आम्हाला तुमच्या सगळ्यांना काहीतरी सांगायचे आहे. सगळे त्यांच्याकडे लक्षपूर्वक बघू लागले. प्रतापराव म्हणाले, बाबा, काही घाबरण्यासारखे आहे का? तुम्हाला काही त्रास होत आहे का? अरे नाही, आम्ही चांगले आहोत. शिवसाठी आम्ही एक निर्णय घेतला आहे. सगळेजण त्यांच्याकडे बघू लागले. शिवही त्यांच्याकडे बघू लागला. मी शिवसाठी मुलगी बघितली आहे. ती माझ्या मित्राची नात आहे. सगळे शॉक लागल्यासारखे एकमेकांना बघू लागले. शिवच्या हाताच्या मोठी रागाने घट्ट होऊ लागल्या. तात्या, मी तुम्हाला अगोदर सांगितले होते, मी लग्न करणार नाही. मी माझं लग्न एका गावढळ मुलीसोबत ठरवून आले. मी हे लग्न करणार नाही. शिव म्हणाला. सदाशिव रागाने उठले. ते म्हणाले, आम्हाला मरण्याच्या अगोदर आपल्या पंत्याचं तोंड बघायचं आहे. मुलगी चांगली आहे आणि संस्कारी आहे. तात्याच्या बोलण्यावर कुणालाही काही आक्षेप नव्हता. फक्त शिव रागाने तिथून निघून गेला. तात्याही आपल्या मध्ये गेले. त्यांनी काही खाल्ले नाही, गोळ्याही घेतल्या नाही. तसेच झोपी गेले. सकाळी शिव नाश्ता न करताच रागात ऑफिसला गेला. इकडे तात्यानेही नाश्ता नाही केला. सगळेजण त्यांची काळजी करत होते, पण तात्या ऐकायला तयारच नव्हते. त्यांना अचानक चक्कर आली. तात्या पडण्या अगोदरच प्रतापराव आणि माधव येऊन त्यांना पकडले. प्रतापरावांनी तात्याला रूम मध्ये झोपवून डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर आले. डॉक्टर जोशी हे फॅमिली डॉक्टर होते. शौर्यने शिवला पण फोन केला होता. तो पण आला. डॉक्टर जोशी हे तात्याचे हार्ट सर्जन होते. डॉक्टर जोशीने तात्याला चेक केले. स्ट्रेसमुळे आणि जेवण न केल्यामुळे चक्कर आली आहे. स्ट्रेस त्यांच्यासाठी चांगलं नाही शिव. कारण काय आहे? एवढा ताण कशामुळे आला त्यांना? प्रतापराव म्हणाले, तात्यांनी शिवसाठी मुलगी पाहिली आहे. त्यांच्या मित्राची नात आहे. शिवला लग्न करायचे नाही. डॉक्टर जोशी, शिव, आम्ही आमच्या एका मुलाला तर असेच मरते वेळेस पाहिले आहे. तू तरी आमची इच्छा पूर्ण कर, लग्नाला होकार दे. अमयची नाव निघताच सगळे इमोशनल झाले.
तोपर्यंत डॉक्टर जोशीने तात्याला एक इंजेक्शन दिले आणि थोड्या वेळात ते शिमडीवर येतील असे सांगून ते निघून गेले. तात्या शिमडीवर आले. शिवजवळ जाऊन त्यांचा हात हातात घेतो. तात्या म्हणाले, मी ठीक आहे, काळजी करू नकोस. तुला काय फरक पडतो मला काही झाले तर? तात्या शिव रागाने ओरडतो, तुम्हाला असं वाटते ना मला तुमची काळजी नाही? नाही, ठीक आहे, मी लग्नाला तयार आहे. तुम्ही जिथे आणि ज्या मुलीसोबत पण म्हणाल त्या मुलीशी लग्न करायला तयार आहे. पण तुम्हाला मला एक वचन द्यावे लागेल. तुम्ही तुमच्या तब्येतीची पूर्ण काळजी घ्याल. तात्या खूप खुश होत आहे. त्यांनी शिवचा हात आपल्या हातात घेतात. ते आज मनातून खूप खुश होते. ते शिवला म्हणाले, तू काळजी करू नकोस. मी आता पूर्णपणे ठीक आहे. तू लग्न करतोय हे ऐकून मी अर्ध्याच्या वर ठीक चालू आहे. मी तुला वचन देतो की स्वतःची पूर्ण काळजी घेईन. कारण मला माझ्या पंतूचे तोंड बघण्यासाठी जगायचे आहे. त्यांचे म्हणणे ऐकून शिवने आपल्या आईला हाक मारली. आई, तात्यासाठी जेवायला घेऊन ये. अनिताताई खुश होऊन लगेच जेवण घेऊन आल्या. शिवने आपल्या हाताने तात्याला जेवण ठरवले. जेवण झाल्यावर तात्या म्हणाले, आम्ही शिवचे लग्न 8 दिवसात ठरवले आहे. तात्या म्हणाले, बाबा एवढी काय घाई आहे? लग्न नंतरही करू शकतो ना. सध्या तुमची तब्येत ठीक नाही आहे. तात्या म्हणाले, मी आता एकदम ठीक आहे. मला माझ्या नातसूनेला लवकरात लवकर घरी आणायचे आहे. हा माझा नातू कधी आपल्या शब्दावरून पालटून पडेल सांगता येत नाही. त्यासाठी लग्नाची तयारी करा. आपल्याला 3 दिवसांनी कोल्हापूरला निघायचे आहे. शिवला राग तर खूप येऊ लागला, पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो आपला हा राग आवरण्यासाठी हाताच्या मुठी घट्ट बांधल्या. तो म्हणाला, मला जे योग्य वाटेल ते करा. मला ऑफिसला जायचे आहे. माझी एक अर्जंट मीटिंग आहे. मी निघतो आता. असे म्हणून तो कोणाचेही काही न ऐकता सरळ बाहेर निघून गेला. इकडे तात्या खूप खुश होता. त्यांनी लगेच तुकारामला फोन लावून सांगितले की त्यांना हे लग्न 8 दिवसामध्ये हे करायचे आहे. तुकाराम म्हणाले, सदा एवढ्या लवकर लग्नाची तयारी कशी होईल? तुला तर माहित आहे, हे लग्न आमच्या घरचे पहिले लग्न आहे. आम्हाला तयारी करायला थोडा वेळ हवा आहे. सदाशिव लगेच म्हणाले, तुझं लग्न आम्हाला साध्या पद्धतीने करायचे आहे.
आणि रिसेप्शन मुंबईला होईल. शिवला हे लग्न साध्या पद्धतीने करायचे आहे. त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नकोस. आम्ही 3 दिवसांनी येणार आहोत. सगळ्यांनी मिळून लग्नाची तयारी करूया. त्यांनी फोन ठेवला. तुकारामने आपल्या घरच्यांना सांगितले की लग्न 8 दिवसांनी होणार आहे. त्यामुळे सगळी तयारी करा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत शिव आणि गौरीचे लग्न. मुलींचा तिरस्कार करणारा शिव आणि गौरी साधी मनमिळावू. या दोघांची नाते नियतीने घट्ट बांधले. त्यांची नातं कोणत्या थराला जाणार आहे आपण पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढचा भाग चुकवायचा नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.